श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ हे एक अद्वितीय संत होते, ज्यांनी आपल्या शिकवणी आणि चमत्कारांद्वारे लाखो लोकांना प्रेरणा दिली। त्यांचे विचार आणि शिकवणी आजही आपल्या जीवनात मार्गदर्शन करणारे ठरतात। आजच्या या संदेशात श्री स्वामी समर्थ आपल्याशी संवाद साधत आहेत। हे क्षण तुम्हाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकतील आणि जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देतील। जीवनात आलेल्या अडचणी, संकटे आणि दुःखावर मात करण्यासाठी हा संदेश तुम्हाला मदत करेल। आत्मविश्वास आणि आशेचा प्रकाश। आज तुम्ही ज्या परिस्थितीत आहात, ती काहीही असो, सुखद असो किंवा दुःखद, चांगली असो किंवा कठीण, श्री स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही एकटे नाही। तुमच्या जीवनात कितीही अडथळे आले तरी त्यावर मात करण्याची शक्ती तुमच्यातच आहे। तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे, त्यामुळे कुठल्याही अंधकारातून तुम्ही बाहेर पडू शकता। विश्वास ठेवा, ईश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे। ज्या गोष्टी आज कठीण वाटतात त्या लवकरच तुमच्या भल्यासाठी बदलल्या जातील। जेव्हा तुम्ही ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवता, तेव्हा तो तुमच्यासाठी मार्ग तयार करतो, जे तुमच्या कल्पनेपलीकडचे असते। श्रद्धेचे सामर्थ्य। श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे। अनेकदा आपण जीवनातील अडचणींना घाबरतो, संकटांपुढे हतबल होतो, पण स्वामी सांगतात की श्रद्धेनेच या संकटांवर मात करता येते। विश्वास ठेवा की तुमच्या प्रार्थनांना उत्तर मिळेल, कारण ईश्वराला तुमची काळजी आहे। तुमच्या डोळ्यातील अश्रू तो पाहतो आणि तुमच्या मनातील वेदना तो जाणतो। जर तुम्ही संकटात असाल तर घाबरू नका। तुमची प्रार्थना ऐकली जाईल आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील। फक्त श्रद्धा ठेवा आणि मनात कुठलाही शंका ठेवू नका। जसे सूर्य दररोज उगवतो आणि प्रकाश देतो, तसेच देव तुम्हाला मार्गदर्शन करतो। संकटांवर विजय मिळवा। तुमच्या जीवनात आलेली संकटे ही फक्त एक परीक्षा आहे, तुमच्या सामर्थ्याची आणि श्रद्धेची परीक्षा। संकटे ही कायमस्वरूपी नसतात, त्या फक्त तुमच्या जीवनातील एका टप्प्यासारख्या असतात, ज्या निघून जातात। तुम्ही कितीही दुःखात असलात तरी ईश्वरावर विश्वास ठेवा, कारण त्याला तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना आहे। स्वामी सांगतात की संकटे ही क्षणिक असतात, पण तुमची श्रद्धा कायमस्वरूपी असली पाहिजे। ज्या गोष्टी आज अशक्य वाटतात त्या उद्या तुमच्यासाठी सहज शक्य होतील। तुमचं दुःख संपणार आहे, कारण ईश्वर तुमच्या मदतीला येत आहे। आर्थिक समृद्धी आणि दैवी कृपा। श्री स्वामी समर्थ सांगतात की या वर्षाच्या शेवटी तुमच्या आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होईल। तुमच्या मेहनतीला फळ मिळेल, तुमच्या जीवनात संपत्ती, सुख आणि शांती नांदेल। जर तुम्ही आर्थिक संकटात असाल तर काळजी करू नका, तुमच्या परिस्थितीत सुधारणा होणार आहे। ईश्वर तुमच्यासाठी योग्य संधी पाठवेल आणि तुम्ही मोठ्या यशाच्या दिशेने वाटचाल कराल। फक्त संयम ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहा। कुटुंब आणि नात्यांचे रक्षण। तुमच्या कुटुंबावरही श्री स्वामी समर्थांची कृपा असेल। तुमच्या घरातील वाद, समस्या आणि तणाव नष्ट होतील। प्रेम आणि सौख्य नांदेल। ज्या नात्यांमध्ये दुरावा आला आहे त्या पुन्हा जुळतील। स्वामी सांगतात की तुमच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी स्वर्गातून देवदूत पाठवले जातील। तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना कुठलीही हानी होणार नाही। आजार आणि मानसिक शांती। जर तुम्ही शारीरिक किंवा मानसिक त्रास सहन करत असाल तर लवकरच तुम्हाला त्यातून मुक्ती मिळेल। देव तुमच्यासाठी उपचार पाठवत आहे। तुमच्या शरीराला आणि मनाला नवीन ऊर्जा मिळेल। स्वामी सांगतात आजार तुमच्या जवळ येणार नाहीत। तुमचे शरीर आणि मन दोन्ही आरोग्यदायी होतील। तुम्हाला पुन्हा आनंद आणि उत्साह मिळेल। नवीन संधी आणि चमत्कार। या आठवड्यात तुम्हाला नवीन संधी मिळतील। ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होतील। तुम्हाला चांगली नोकरी, व्यवसायात प्रगती, नवीन ग्राहक किंवा इतर कुठलीही मोठी संधी मिळेल। फक्त तुमच्या मनाचे दरवाजे उघडा आणि स्वामी समर्थांच्या नावाचा जप करा। त्या दिव्य ऊर्जेचा अनुभव घ्या आणि त्यावर विश्वास ठेवा।
स्वामी समर्थांचा अंतिम संदेश. श्री स्वामी समर्थ सांगतात की तुम्ही आता नव्या प्रवासाला सुरुवात करत आहात. विश्वास ठेवा आणि समर्पणाने आपले कार्य करा. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे संपणार आहेत. चांगले दिवस तुमची वाट पाहत आहेत. स्वामी सांगतात की तुमच्या जीवनात समृद्धी येईल. तुमच्या संकटांचा शेवट होईल आणि आनंदाचा आरंभ होईल. तुमच्या प्रार्थनांना उत्तर मिळेल आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडतील. निष्कर्ष, श्रद्धा ठेवा आणि पुढे चला. श्री स्वामी समर्थांचा हा संदेश म्हणजे एक दैवी मार्गदर्शन आहे. ते तुम्हाला सांगतात की तुम्ही एकटे नाही. देव सदैव तुमच्या पाठीशी आहे. संकटे फक्त क्षणिक असतात, पण तुमचा विश्वास आणि श्रद्धा तुम्हाला नेहमीच यशाकडे घेऊन जातील. म्हणूनच चिंता करणे थांबवा, दुःख विसरा आणि नव्या उमेदीने जीवनाकडे बघा. स्वामी समर्थांच्या नावाचा जप करा आणि तुमच्या जीवनात बदल घडवा. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेचा प्रभाव जीवनात सकारात्मक बदल. भगवंताच्या कृपेने जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात. प्रत्येक क्षणी आपण जीवनाच्या प्रवाहात पुढे जात असतो आणि कधी कधी हे प्रवाह अनपेक्षित असतात. मात्र देव आपल्याला नेहमीच पाठिंबा देत असतो. त्याच्या आशीर्वादाने आपण जीवनातील कठीण प्रसंगांवर मात करू शकतो. अनेकदा आपल्याला जाणवत नाही की जीवनातील प्रत्येक छोटा क्षणही देवाच्या इच्छेनुसार घडत असतो. स्वामींच्या कृपेने आपल्याला योग्य दिशा मिळते आणि आपण योग्य मार्गावर चालू शकतो. आत्मपरीक्षण आणि आभार प्रदर्शन. जेव्हा आपण आपल्या जीवनाकडे पाहतो तेव्हा आपण देवाचे आभार मानावे. त्याने आपल्याला हे जीवन दिले आहे आणि आपले रक्षण केले आहे. जीवनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीमुळे आणि घटनेमुळे आपण काहीतरी शिकतो. देव म्हणतो, प्रिय मुला, मी तुझ्यावर अनेक आशीर्वादांचा वर्षाव केला आहे. तू सुंदर हास्य, विपुल संपत्ती आणि वाढत्या कल्याणाने युक्त आहेस. जीवनात चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव येतात, परंतु स्वामींच्या आशीर्वादाने आपण वाईट प्रसंगांना सामोरे जाऊ शकतो आणि त्यातून शिकू शकतो. सुरक्षिततेची भावना आणि आत्मिक आरोग्य. जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा ते आपल्याला सुरक्षिततेची अखंड भावना देतात. ते आपल्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य बरे करतात. त्यांच्या कृपेने अशक्य शक्य होते. आपले जीवन चमत्कारांनी भरलेले असते. म्हणूनच जर तुम्हाला जीवनात काही चमत्कार घडवायचा असेल तर स्वामींवर विश्वास ठेवा. ते तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करतील. त्यांचे नाव घेतल्यावर आपल्याला आत्मिक शांती मिळते आणि सर्व प्रकारच्या चिंता दूर होतात. त्यांच्या उपस्थितीचा अनुभव घेतल्याने मनःशांती आणि स्थैर्य मिळते. प्रार्थना आणि यश. चांगली बातमी अशी आहे की तुमच्या प्रार्थना ऐकल्या जातात आणि त्यांना मंजुरी दिली जाते. या आठवड्यात तुम्हाला यश, चमत्कार आणि अनुकूलता यांचा अनुभव येईल. जरी तुम्ही थकलेले आणि हताश असाल तरीही खात्री बाळगा की देव तुमच्या पाठीशी आहे. तो तुम्हाला मार्ग दाखवेल आणि तुमच्या जीवनातील नवीन दरवाजे उघडेल. स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवल्यास प्रत्येक संकटावर मात करता येते. प्रार्थनेने मन शांत होते आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते. जीवनातील यश हे केवळ परिश्रमांवर अवलंबून नसते, तर देवाच्या कृपेनेही ते साध्य होते. स्वामींवर असलेला विश्वास आणि परिवर्तन. तुमच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी स्वामींच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा. सप्टेंबर हा महिना तुमच्यासाठी विशेष आहे. विजय, उपचार, अनपेक्षित आशीर्वाद, आर्थिक स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक विकासासाठी स्वतःला तयार करा. तुमच्या सर्व प्रार्थनांचे उत्तर लवकरच मिळेल आणि तुमचे जीवन एका अद्वितीय मार्गाने बदलणार आहे. अनेक जण अशा अनुभवांमधून गेले आहेत जिथे त्यांनी स्वामींवर श्रद्धा ठेवली आणि त्यांना अनपेक्षितपणे लाभ मिळाले. त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले. नातेसंबंध आणि आर्थिक समृद्धी. या महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा दिसेल. तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल आणि कदाचित तुम्हाला लॉटरी जिंकण्याचा अनुभवही येईल. आपल्या प्रवासावर विश्वास ठेवा आणि आपल्या अपेक्षा उंच ठेवा.
स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला एका अविश्वसनीय प्रवासाला सामोरे जाण्याची संधी मिळेल। आर्थिक समृद्धी ही केवळ पैशांपुरती मर्यादित नसते, तर ती आपल्या संपूर्ण जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकते। आर्थिक स्थैर्य आल्यावर आपण इतरांना मदत करू शकतो आणि अधिक आनंदी जीवन जगू शकतो। स्वामींच्या उपस्थितीचा अनुभव तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयाचे द्वार उघडता, तेव्हा देवाची उपस्थिती तुमच्या जीवनात येते। त्यामुळे तुमचे घरही बदलते आणि तुम्ही एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव घेता। तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींवर प्रेम करा। त्यांनी सांगितले आहे की मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुला प्रेम देत राहीन। त्यांचा आशीर्वाद घेतल्याने जीवनातील प्रत्येक गोष्ट शक्य होते। अनेक भक्तांना त्यांच्या उपस्थितीचा अनुभव आला आहे आणि त्यांच्या जीवनात आनंद व समाधान प्राप्त झाले आहे। भक्तिमय जीवनशैली जर तुम्हाला या आशीर्वादांचा अनुभव घ्यायचा असेल तर भक्तिमय जीवनशैली अवलंबा। स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार चालण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला हे संदेश महत्त्वाचे वाटले तर आमचे भक्तिमय चॅनेल सबस्क्राइब करा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा। भक्तिमय जीवनशैली अवलंबल्याने मन शांत राहते आणि प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता दिसते। स्वामींच्या मार्गदर्शनाने जीवन सुकर होते आणि प्रत्येक कार्यात यश मिळते। स्वामींच्या कृपेने जीवनात अनेक सकारात्मक बदल होतात। त्यांच्या आशीर्वादाने आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो आणि जीवनात यशस्वी होऊ शकतो। त्यांच्या शिकवणींवर विश्वास ठेवून आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार वागताना आपण एक आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो। स्वामींवर श्रद्धा ठेवा, त्यांची शिकवण आपल्या जीवनात अंमलात आणा आणि आपले जीवन समृद्ध करा। जीवनातील परिवर्तन आणि चमत्कारांचे आगमन तुम्ही या सर्व भेट वस्तूंनी भरलेल्या हंगामात प्रवेश करणार आहात। देव तुमचे आरोग्य पुनर्संचलित करेल आणि तुम्हाला बरे करेल। तो तुम्हाला दुःखापासून मुक्त करेल आणि तुम्हाला आनंद व शांती प्रदान करेल। या प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमच्या संघर्षांवर मात करता येईल आणि तुम्ही यशस्वी व्हाल। तुम्ही धन्य व्हाल आणि तुमच्या जीवनातील सकारात्मक बदल अनुभवाल। देवाच्या आशीर्वादांची अनुभूती देव म्हणतो की उल्लेखनीय गोष्टींसाठी स्वतःला तयार ठेवा। तो भौतिक, आर्थिक, वैवाहिक आणि व्यसनमुक्तीच्या क्षेत्रांमध्ये आधीच चमत्कार करत आहे। या फायद्यांची घोषणा मोठ्या आवाजात करायला विसरू नका। देव आपल्या भक्तांची काळजी घेतो आणि त्यांच्या गरजा पूर्ण करतो। तुम्ही जर कमकुवत आणि शक्तिहीन असाल तरी तो तुम्हाला आनंद आणि ऊर्जा प्रदान करेल। विश्वास आणि प्रार्थनेचे सामर्थ्य नेहमी लक्षात ठेवा की देव तुम्हाला मार्गदर्शन करेल। तुमची लढाई लढण्यास तो तुमच्या सोबत असेल। प्रार्थना प्रभावी आहे आणि तुम्ही त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू शकता। जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वासाने देवावर विसंबून राहता तेव्हा सर्वात आश्चर्यकारक आणि अनपेक्षित चमत्कार घडतात। या चमत्कारांचा अनुभव घेण्यासाठी आजच हा संदेश शेअर करा आणि देवाच्या कृपेने भरलेल्या आठवड्यासाठी स्वतःला तयार ठेवा। जीवनातील नव्या संधी आणि परिवर्तन तुम्ही देवाचे लाडके मूल आहात आणि त्याची अमूल्य निर्मितीही। तुम्ही तुमच्या संघर्षांवर मात कराल आणि निरोगी, भाग्यवान व यशस्वी व्हाल। जर तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी, आई, माझा तुझ्यावर खरा विश्वास आहे असे लिहा। तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात आहेत आणि देव तुमचे अश्रू आनंदात रूपांतरित करत आहे। 2023 नव्या संधींचे वर्ष हे वर्ष महत्त्वपूर्ण घटनांचे, चमत्कारांचे आणि परिवर्तनाचे असेल। नवीन संधी आणि नवीन सुरुवातींसाठी हा काळ अनुकूल आहे। लाभ, शांती आणि देवाच्या कृपेने भरलेला एक नवीन अध्याय तुमच्या जीवनात सुरू झाला आहे। तुम्ही आतापर्यंत जे काही अनुभवले आहे ते संपलेले नाही। देव तुमच्यासाठी अजूनही कार्यरत आहे आणि तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी तयार आहे। जीवनात सकारात्मक बदलाची तयारी, प्रेम, आनंद, आरोग्य आणि समृद्धी यांसारख्या अनमोल भेटवस्तू देव तुम्हाला प्रदान करत आहे। तुम्ही गमावलेली प्रत्येक संधी आणि वेळ पुन्हा मिळणार आहे। प्रिय मुली,
लक्षपूर्वक ऐका, देव तुमच्या आयुष्यात आधीच कार्यरत आहे. तुमचे जीवन बदलणाऱ्या परिवर्तनासाठी स्वतःला तयार ठेवा. पुढील आठवड्यात तुम्हाला तुमचे खरे प्रेम सापडेल. एका अद्भुत नवीन घरात प्रवेश कराल आणि तुमच्या आकांक्षांचे पालन करण्यासाठी प्रेरित व्हाल. प्रियजनांशी तुमचा संपर्क होईल आणि जीवनात नवीन उंची गाठाल. यश आणि समाधानाने भरलेल्या आयुष्यासाठी स्वतःला तयार करा. आध्यात्मिक उन्नती आणि आत्मशांती. जीवनाच्या प्रवासात आपण अनेक संघर्षांना सामोरे जातो, पण हे लक्षात ठेवा की प्रत्येक अडचण ही एका नव्या संधीचे दार उघडते. तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी देव सदैव तुमच्या सोबत आहे. तो तुम्हाला मानसिक शांती आणि आत्मिक समाधान प्राप्त करून देईल. जीवनातील प्रत्येक क्षणाचा स्वीकार करा आणि देवाच्या आशीर्वादाने यशस्वी बना. आरोग्य आणि समृद्धी. तुमच्या आरोग्यासाठी देवाने आधीच कृपादृष्टी ठेवली आहे. तुमची शारीरिक आणि मानसिक आरोग्य संपत्ती वृद्धिंगत करण्यासाठी प्रार्थनेचा आधार घ्या. समृद्धी आणि भरभराट तुमच्या जीवनात येण्यासाठी सकारात्मक विचार करा आणि श्रद्धेने पुढे चला. या जीवन प्रवासात देवाच्या मार्गदर्शनाने चालत राहा. तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा आणि अडथळ्यांना सामोरे जाताना धैर्य दाखवा. देवाच्या कृपेने आणि चमत्कारांनी भरलेले जीवन जगण्यासाठी सदैव तत्पर रहा. तुमच्या विश्वासामुळे आणि धैर्यामुळे तुम्हाला एक नवीन दिशा मिळेल आणि तुमचे जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरून जाईल. देवाचा आशीर्वाद आणि अनपेक्षित चमत्कार. धैर्य आणि श्रद्धेचा महत्त्व. स्वामी सांगतात की जो धीराने वाट पाहतो आणि परमेश्वराच्या उपस्थितीचा शोध घेतो, त्याला परमेश्वराचा आशीर्वाद लाभतो. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी स्वतःला तयार करा. देव तुमच्यासाठी उपाय, फायदे आणि आश्चर्यकारक चमत्कार पाठवत आहे. तुम्ही जर संकटे सहन केली आणि धीराने वाट पाहिली, तर तुमच्या जीवनात अद्भुत बदल होणार आहे. विश्वास ठेवा आणि स्वामींच्या मार्गदर्शनाखाली पुढे जा. परमेश्वराची अपरिवर्तनीय उपस्थिती. परमेश्वर हा सदा आपल्या सोबत असतो. तो तुमच्या दुःखावर मात करण्यासाठी शक्ती देतो आणि निराशेपासून दूर नेतो. कठीण प्रसंगातही तो तुमचा आधार असतो. जसे पूर्वी देवाने तुमच्या आयुष्यात बदल घडवले, तसेच तो पुन्हा करेल. त्याच्या अपरिवर्तनीय उपस्थितीला आलिंगन द्या आणि त्याच्या कृपेसाठी स्वतःला तयार करा. आर्थिक आणि आरोग्य सुधारणा. परमेश्वराच्या सामर्थ्याने तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमच्या जीवनात आर्थिक समृद्धी येईल. लवकरच आर्थिक समस्या आणि बिले दूर होतील. यश आणि संपत्ती तुमच्या दाराशी येईल. त्यामुळे आनंदाने परिपूर्ण जीवनासाठी तयार राहा. परमेश्वर तुमच्यासाठी महान गोष्टी ठरवून ठेवत आहे. त्याच्या कृपेने तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त भेटवस्तू तुम्हाला मिळतील. देव तुमच्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्ही कधीच एकटे नाही. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. तो तुमची काळजी घेतो आणि तुमच्या कल्याणासाठी सतत प्रयत्न करतो. हा आठवडा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणार आहे. तुमचे धन तिप्पटीने वाढेल आणि तुम्हाला समृद्धी लाभेल. या वाढलेल्या कृपेसाठी तुमचे हृदय तयार ठेवा. प्रार्थनेची ताकद. परमेश्वर म्हणतो, माझ्या भक्तांनो, शांत चित्ताने प्रार्थना करा. तुमच्या घरात प्रवेश करून मी तुमच्या चिंता आणि त्रास दूर करीन. तुमच्या कुटुंबावर लक्ष ठेवून त्यांना आरोग्य प्रदान करीन. स्वामींच्या कृपेने कठीण काळात धैर्य आणि शांती मिळेल. म्हणून विश्वास ठेवा आणि परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली चालत राहा. देवाच्या अपरंपार शक्तीवर विश्वास ठेवा. मानवाला काही गोष्टी अशक्य वाटतात, पण परमेश्वरासोबत सर्व काही शक्य आहे. तो तुमच्या जीवनात बदल घडवण्यासाठी सज्ज आहे. तुमचे दुःख आनंदात परिवर्तित करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. तुम्ही जर हरवलेले, अस्वस्थ किंवा हताश वाटत असाल, तर परमेश्वराच्या चरणी जा. तो तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करेल आणि तुम्हाला नवी उमेद देईल. जीवनात परमेश्वराचा प्रकाश. स्वामी सांगतात की जेव्हा तुम्ही संकटात असता, तेव्हा देव तुमच्या सोबत असतो. अंधाराच्या काळात त्याचा प्रकाशच तुमचे मार्गदर्शन करतो. विश्वास आणि धैर्य ठेवा,
कारण तो तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणार आहे. त्याच्या आशीर्वादाने तुमचे जीवन भरभराटीचे होईल. त्यामुळे प्रार्थना करा आणि त्याच्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवा. समर्पण आणि भक्तीचे महत्त्व. परमेश्वराच्या सेवेत स्वतःला अर्पण करा. भक्तीने आणि श्रद्धेने त्याच्या शिकवणीचे पालन करा. तो नेहमीच तुमच्या मागे उभा आहे आणि तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान शोधत आहे. तुमचे मन शांतीने भरले जाईल आणि जीवनात आनंद प्राप्त होईल. स्वामी सांगतात की समर्पण आणि भक्तीच्या मार्गाने चालणाऱ्यांना नेहमीच यश आणि समाधान मिळते. देवाच्या कृपेचा अनुभव. परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवा. तो तुमच्या जीवनात चमत्कार घडवेल आणि तुम्हाला नवी दिशा दाखवेल. त्याच्या आशीर्वादाने तुमची सर्व संकटे दूर होतील आणि जीवन अधिक सुंदर होईल. त्यामुळे श्रद्धेने आणि भक्तीने त्याच्या चरणी नतमस्तक व्हा आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगा. स्वामींच्या आशीर्वादाने जीवनात परिवर्तन. स्वामींच्या कृपेने आपले जीवन सुखसमृद्धीने भरलेले असेल. स्वामी सांगतात की चिंता आणि समस्या दूर करण्यासाठी आपले मन भक्तीने भरून टाका. आपले आरोग्य, आनंद आणि मानसिक शांती टिकवण्यासाठी त्यांच्या आशीर्वादाचा स्वीकार करा. त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगल्यास प्रत्येक अडचणीतून आपण मार्ग काढू शकतो. आर्थिक समृद्धी आणि योजना. स्वामी सांगतात की तुमच्या बँक खात्यात तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त पैसे असतील आणि तुमच्या सर्व गरजा योग्य वेळी पूर्ण केल्या जातील. आर्थिक समृद्धी ही केवळ मेहनतीवर नाही, तर देवाच्या कृपेवरही अवलंबून असते. जर तुम्ही प्रामाणिक राहाल, मेहनत करत राहाल आणि स्वामींच्या मार्गदर्शनानुसार पावले उचलाल, तर तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या योजना आखताना देवाचा आशीर्वाद मागा आणि त्यावर विश्वास ठेवा. परमेश्वर आपले संरक्षण करतो आणि आपल्यावर लक्ष ठेवतो. म्हणून स्वामींना आपले आभार माना आणि त्यांच्या मार्गदर्शनावर श्रद्धा ठेवा. विश्वास आणि श्रद्धा हे जीवनाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. जीवनातील संघर्ष आणि स्वामींचे मार्गदर्शन. प्रत्येकाच्या जीवनात कठीण प्रसंग येतात. काही वेळा आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत आणि आपल्या समस्या संपणार नाहीत. परंतु स्वामींच्या शिकवणी सांगतात की कोणताही संघर्ष कायमचा राहत नाही. तो आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतो. स्वामी सांगतात की पुढील आठवडा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टी साध्य कराल आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील. तुम्ही परमेश्वराची स्तुती केल्यास आणि त्याचे आभार मानल्यास तो तुमच्या अन्नाला आणि पाण्याला आशीर्वाद देईल आणि तुमच्या आजारांपासून सुटका करेल. भक्ती आणि ध्यानधारणा. स्वामी सांगतात की परमेश्वराशी संवाद साधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भक्ती आणि ध्यानधारणा. तुम्ही दररोज काही वेळ स्वामींच्या नामस्मरणासाठी काढलात तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. भक्ती करताना खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 1. नियमित प्रार्थना करा. देवाचे स्मरण ही सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. 2. ध्यानधारणा करा. ध्यान केल्याने मानसिक शांतता लाभते आणि मन एकाग्र होते. 3. परमार्थ करा. गरजू लोकांना मदत करा, कारण हीच खरी भक्ती आहे. 4. स्वामींच्या कथा वाचा. त्यांच्या जीवनातील प्रेरणादायक प्रसंग आपल्याला मार्गदर्शन करतील. कुटुंब आणि समाजासाठी शिकवणी. स्वामींचे विचार केवळ वैयक्तिक उन्नतीसाठी नाहीत, तर संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी आहेत. जर प्रत्येक व्यक्ती स्वामींच्या शिकवणी अनुसरून जीवन जगली, तर संपूर्ण समाजात शांती, सौहार्द आणि समृद्धी नांदेल. 1. कुटुंबातील सदस्यांवर प्रेम करा. घरातील सर्व सदस्यांशी प्रेमाने वागा आणि एकमेकांना सहकार्य करा. 2. मुलांना चांगले संस्कार द्या. त्यांना सद्गुण शिकवा आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करा. 3. समाजसेवा करा. समाजासाठी योगदान देण्याची मानसिकता ठेवा. 4. सहकार्य आणि सौहार्द वाढवा. वाद आणि तणाव दूर ठेवा, कारण शांततेतच समाधान आहे. आरोग्य आणि मानसिक शांती. स्वामी सांगतात की शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली आवश्यक आहे. जर आपण आपले आरोग्य सांभाळले, तर आपले जीवन अधिक चांगले होईल.
स्वामींच्या शिकवणीप्रमाणे खालील गोष्टींचे पालन करा. 1. योग व प्राणायाम करा. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग महत्त्वाचा आहे. 2. सात्विक आहार घ्या. पोषणयुक्त आणि शुद्ध अन्न सेवन करा. 3. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा. 4. पर्यावरणाची काळजी घ्या. निसर्गाचे संरक्षण करा आणि त्याचा योग्य वापर करा. स्वामींच्या भक्तांसाठी संदेश. स्वामींचे नाव घेतल्याने चमत्कार तुमच्या जीवनात घडू शकतात. तुम्ही आणि तुमचे कुटुंब प्रेम, शांती आणि समृद्धीने भरले जावे, हीच स्वामींची इच्छा आहे. कोणत्याही नकारात्मकतेला आपल्या जीवनात स्थान देऊ नका आणि परमेश्वराच्या अपार प्रेमावर विश्वास ठेवा. आत्मविश्वास आणि श्रद्धेचा मार्ग. परमेश्वर म्हणतो की मी तुमच्या प्रत्येक संकटातून तुम्हाला मदत करीन आणि मार्ग दाखवीन. जीवनातील प्रत्येक कठीण क्षणी त्यांचे मार्गदर्शन आणि संरक्षण मिळत राहील. आपण जेव्हा प्रेम, उपचार आणि समृद्धी स्वीकारतो तेव्हा जीवन अधिक आनंददायक होते. स्वामींवर निष्ठा ठेवा आणि त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घ्या. त्यांच्या कृपेने आपले जीवन चमत्कारांनी भरून जाईल. विश्वास आणि श्रद्धा आपल्या जीवनाचा आधार. आपल्या जीवनात अनेक प्रसंग असे येतात जेव्हा आपण संभ्रमित होतो, दिशाहीन होतो. अशा वेळी आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ईश्वर सदैव आपल्या सोबत असतो. तो आपल्या प्रत्येक कृतीकडे लक्ष ठेवतो आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. ईश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवल्यास जीवनातील अडचणी सहज पार करता येतात. देवाची अखंड उपस्थिती. काहीही झाले तरी देव आपल्याला कधीच एकटे सोडत नाही. आपण कितीही चुका केल्या तरी तो आपल्या सोबत राहतो. जरी आपण कधी कधी त्याच्या आदेशांचे पालन करत नसू तरी त्याचे आपल्यावर असलेले प्रेम कायम राहते. त्याच्या अपार प्रेमामुळे आपण सदैव योग्य मार्गावर येऊ शकतो. हेच आपले भाग्य आहे की ईश्वर आपल्या जीवनात सदैव उपस्थित आहे. ईश्वर हा आपल्या पाठीशी असतो, फक्त आपल्याला त्याच्यावर निःसंशय विश्वास ठेवावा लागतो. जीवनात जरी अंधारमय वाटत असले तरीही प्रकाश येणारच आहे, ही श्रद्धा बाळगली पाहिजे. प्रार्थनेचे महत्त्व. शांतपणे मनोभावे प्रार्थना करा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. देवा, माझ्या आयुष्यात तू ज्या दारांना उघडायचे आहेस ते उघड आणि ज्या दारांना बंद करायचे आहेस ते बंद कर. ही विनंती आपण केल्यास आपल्या जीवनातील मार्ग अधिक स्पष्ट होईल. कारण देव आपल्या सर्व इच्छा आकांक्षांना जाणतो आणि त्याच्या इच्छेनुसार तो आपल्याला योग्य दिशेने नेतो. प्रार्थना ही केवळ शब्दांची पुनरावृत्ती नसून ती आपल्या मनाची खोल गाभ्यापासूनची एक भावना असावी. जेव्हा आपण निस्सीम श्रद्धेने प्रार्थना करतो तेव्हा त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर सकारात्मकपणे पडतो. श्रद्धेचा प्रत्यक्ष अनुभव. अनेक भक्तांच्या जीवनात आपण बघतो की जेव्हा ते संकटात सापडतात तेव्हा देव त्यांच्या मदतीला धावून येतो. काही वेळा चमत्कारासारखे प्रसंग घडतात जे मानवी बुद्धीला समजणे कठीण असते. हे सर्व ईश्वराच्या अनंत कृपेचे प्रतीक आहे. अनेक संत महात्म्यांनी आपल्या जीवनात श्रद्धा आणि भक्तीच्या माध्यमातून दिव्य अनुभूती घेतल्या आहेत. उदाहरणार्थ, एका भक्ताच्या आयुष्यातील एक प्रसंग पाहूया. रमेश नावाचा एक भक्त मोठ्या आर्थिक संकटात होता. त्याने अनेक प्रयत्न केले पण यश काही मिळत नव्हते. अखेरीस त्याने पूर्णतः श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला आणि निस्सीम भक्ती केली. काही दिवसांतच त्याला एक संधी मिळाली आणि त्याचे जीवन बदलून गेले. हा केवळ योगायोग नाही तर श्रद्धेचा विजय आहे. स्वामी समर्थांचे शिकवण. श्री स्वामी समर्थ सांगतात की विश्वास ठेवा आणि सेवा करा. भक्ती ही केवळ व्यक्तिगत लाभासाठी नसून ती सेवा, त्याग आणि समर्पणाचा एक मार्ग आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार जो स्वतःला ईश्वराच्या सेवेत वाहून घेतो त्याच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. भक्ती ही आत्मशुद्धीचा मार्ग आहे. नकारात्मकता आणि विश्वास. जीवनात कधीही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. आपल्या समस्या कितीही मोठ्या असल्या तरी ईश्वर त्या सोडवू शकतो. आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा.
नकारात्मकतेने आपल्याला कमकुवत बनवते, पण श्रद्धेने आपल्याला शक्ती देते. जिथे श्रद्धा आहे तिथेच विजय आहे. जीवनात अनेक प्रसंगी आपल्याला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते, परंतु त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपण ईश्वरावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे. विश्वासाने जगा. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देव आपल्या पाठीशी आहे. अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही तो शक्य करून दाखवतो. त्यामुळे आपल्या मनात कोणतीही शंका बाळगू नका. आपला देव सर्वशक्तिमान आहे, पराक्रमी आहे. त्याच्यावर श्रद्धा ठेवा आणि विश्वासाने जीवन जगा. निष्कर्ष. विश्वास आणि श्रद्धा यांचा आपल्या जीवनात मोठा प्रभाव असतो. जेव्हा आपण संपूर्ण मनाने ईश्वरावर विश्वास ठेवतो, तेव्हा आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. त्यामुळे देवाच्या मार्गदर्शनाखाली स्वतःला समर्पित करा आणि आनंदी जीवन जगा. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील. श्रद्धा, सेवा आणि भक्ती हीच आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे. श्री स्वामी समर्थ.